Hello students, welcome in today's lecture. तर स्टुडंट्स आपण मागच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. आपण एस-एफ-डी आणि बी-एम-डी काढत आहोत. ओके, त्याचे प्रॉब्लेम आपण बघत आहोत. मागच्या लेक्चरला तुम्हाला एक सिम्पली सपोर्टेड बीम आणि त्याच्यावरती फक्त पॉईंट लोड अप्लाय झालेले त्याचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. ओके, त्यामध्ये आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काढलेले आहे. तर आजसुद्धा एक प्रॉब्लेम बघायचा आहे. आजचा हा प्रॉब्लेम आहे तो सिम्पली सपोर्टेड बीमच आहे, फक्त त्याच्यामध्ये एक पॉईंट लोड अप्लाय झालेला आहे आणि UDL अप्लाय झालेला आहे. तर तसा प्रॉब्लेम आपल्याला आजचा बघायचा आहे. ओके, तर प्रॉब्लेम बघा. सिम्पली सपोर्टेड बीम लोडेड ॲज शोन इन फिगर, ड्रॉ एस-एफ-डी अँड बी-एम-डी. ओके, तर असा हा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. AB असा बीम आहे. तर A आणि B टोटल जे आहे लेंथ. ओके, आता ACD असे हे क्रिटिकल पॉईंट आहेत. तर ही जी लेंथ आहे टोटल ACD ही 3 मीटर आहे, ही 2 मीटर आहे आणि ही सुद्धा किती आहे 3 मीटर आहे. असा हा बीम आहे. ओके, हे 2 मीटर AC ची लेंथ, CD ची 3 मीटर आणि DB ची लेंथ आहे 3 मीटर. ओके, मग आता पॉईंट लोड जो आहे तो एका ठिकाणी D या पॉईंटला अप्लाय झालेला आहे. म्हणजे B पासून 3 मीटरवरती 75 किलो न्यूटनचा पॉईंट लोड अप्लाय झालेला आहे. त्यानंतर C आणि D एवढ्या स्पॅनवरती 22 किलो न्यूटन पर मीटरचा, ओके 22 किलो न्यूटन पर मीटरचा हा UDL अप्लाय झाला आहे. कुठल्या स्पॅनवरती बघा, C to D. म्हणजे ह्या 3 मीटर टोटल बीम कितीचा आहे 8 मीटरचा आहे. तर त्यात 8 मीटरपैकी 3 मीटरवरती म्हणजे C आणि D या स्पॅनवरती हा काय झालेला आहे UDL अप्लाय झालेला आहे. ओके, तर आपल्याला आता हा जो तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम आहे, तर या बीमवरती ह्या लोड जे अप्लाय झालेले आहेत त्याचे आपल्याला त्याच्यामुळे शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट जे डेव्हलप होणार आहेत ते फाइंड आउट करायचे आहेत. ओके, मग त्याच्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे, तर हा जो UDL आहे तो UDL आपल्याला पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावा लागतो. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जो UDLची इंटेन्सिटी दिलेली आहे, ओके, ती इंटेन्सिटीला त्या जेवढ्या स्पॅनवरती तो अप्लाय झालेला आहे UDL त्या स्पॅननं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे त्या पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्टर होईल. ओके, म्हणजे त्या UDLचं पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्जन होईल. आता त्यासाठी मी एक वेगळी डायग्राम काढून घेतो. आता हा बीम दिला आहे, मी त्याच्याखाली आणखीन एक बीमची डायग्राम करतो. ओके, हा AB असा बीम आहे. तर जो CD जो स्पॅन दिलेला आहे CD, आता कितीचा आहे पॉईंट लोड, हा पॉईंट लोड जो दिला आहे तो 22 किलो न्यूटनचा आहे. ओके, हा 22 किलो न्यूटनचा पॉईंट लोड आहे, UDL आहे सॉरी. तर 22 ह्या स्पॅननं मल्टिप्लाय करायचं, मग किती होईल 22 × 3. ओके, म्हणजे 66 होईल. ओके, 22 × 3 म्हणजे 66 किलो न्यूटनचा तुमचा पॉईंट लोड अप्लाय होईल. आणि या CDचे स्पॅन जो आहे, ओके, हा जो CD स्पॅन आहे त्याच्या सेंटरला अप्लाय होईल. ओके, CDच्या सेंटरला काय होईल, हा लोड अप्लाय होईल. म्हणजे आता सेंटर म्हणजे कुठं इथं येईल. हा जो पॉईंट लोड तयार होईल, मी हा रेड पेनने दाखवतो. हा जो पॉईंट आपण तयार केलेला आहे CD, हा किती झाला 66 किलो न्यूटनचा हा काय झाला पॉईंट लोड तयार झाला. ओके, म्हणजे हा UDLचं आपण काय केलं कन्व्हर्जन पॉईंट लोडमध्ये केलेलं आहे. ओके, हे जे क्रिटिकल पॉईंट आहेत C आणि D हे तसेच राहणार. ओके, ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, म्हणजे हा UDL स्टार्ट आणि हा UDL एंडचा पॉईंट आहे. ओके, हे ISS राहणार. ओके, म्हणजे ACD आणि B. आता इथं एक पॉईंट लोड आहे तो पण दाखवूया आपण, हा आहे तोच घेऊया आपण, त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. फक्त बदल काय झाला, आपण UDLचं पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे आपण. ओके ओके, म्हणजे आता आपण हा एक बीम तयार करून घेतला, म्हणजे ह्याचं आपण कन्व्हर्जन, म्हणजे हाच बीम आहे फक्त पॉईंट UDLचं पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी एक वेगळी डायग्राम काढलेली आहे. आता आपण सॉल्व करूया. त्यासाठी आता पहिल्यांदा तुम्हाला RA आणि RBची व्हॅल्यू माहीत असणे आवश्यक आहे. ओके, RA आणि RB म्हणजे त्याचं रिॲक्शन जे आहेत RA आणि RB हे जे रिॲक्शन आहे सपोर्ट रिॲक्शन हे असं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ओके, ते पहिलं काढून घेऊया. मग आता मी कॅल्क्युलेशन करतो. हे तुम्ही एकाखाली एक ही डायग्राम काढून घेतली. आता हे शिअर फोर्ससाठी मी काय केलेलं आहे, हे इथं एक बेसलाईन ड्रॉ केली आणि बेंडिंग मुवमेंटसाठी एक बेसलाईन ड्रॉ करून ठेवलेलं आहे. म्हणजे हे जे क्रिटिकल पॉईंट आहेत ACDB हा क्रिटिकल पॉईंट नाही आहे, हा आपण तयार केलेला आहे. ओके,
हा जो काही पॉईंट लोडमध्ये कन्वर्जन केला आहे, ह्या UDLचं पॉईंट लोडमध्ये आपण जे कन्वर्जन केले हा क्रिटिकल पॉईंट नाही आहे, हा आपण तयार केलेला आहे. राहिले पॉईंट म्हणजे जे बाकीचे अगोदरच्या ओरिजिनल डायग्राममध्ये जे पॉईंट्स आहेत A, C, D, B हे क्रिटिकल पॉईंट्स आहेत. ह्या ठिकाणी आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट काढायचा आहे. ओके, तर आपण त्या पॉईंटमधून काय केलेले आहेत ते प्रोजेक्शन्स काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला RA आणि RBची व्हॅल्यू काढायचं आहेत. ओके, मी इथं सॉल्व करतो. कॅल्क्युलेशन ऑफ रिॲक्शन तर आता हा पॉईंट, आता ही बीम आहे बघा. त्यासाठी आपण जे इक्विलिब्रियम कंडिशन आहे समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. ओके, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 आपण वापरूया ती इक्विलिब्रियम कंडिशन. त्यामध्ये अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचे, डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह घ्यायचे. ओके, म्हणजे जे अपवर्ड फोर्स आहेत म्हणजे व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज करायची आहे. Fy म्हणजे समेशन ऑफ F म्हणजे व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज. त्यामध्ये अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह. तशी डायग्रॅम बघा. यामध्ये कुठले कुठले अपवर्ड फोर्स आहेत. RA अपवर्ड आहे, 66 डाऊनवर्ड आहे, 75 डाऊनवर्ड आहे आणि हा RB अपवर्ड आहे. ओके, यांची बेरीज करूया. ओके, तर प्लस RA मायनस 66 मायनस 75 प्लस RB इज इक्वल टू 0. ओके, बघा अपवर्ड फोर्स RA प्लस मायनस 66 डाऊनवर्ड फोर्स मायनस 75 डाऊनवर्ड फोर्स प्लस RB अपवर्ड फोर्स आहे. यांची आता बघूया. आता RA प्लस RB तुम्हाला मिळेल RA प्लस RB. आता मायनस 66 आणि मायनस 75 किती होईल बघा. मायनस 66 मायनस 75 होतं मायनस 141 आणि हे मायनसची इकडे बरोबर पलीकडे गेलं की प्लस 141 होईल. ते इक्वेशन नंबर 1 दिला आपण त्याला. ओके, त्यानंतर आता आपण हे झालं इक्वेशन नंबर 1. ते आता आपल्याला RAची आणि RBची व्हॅल्यू सेपरेट काढायला पाहिजे. ओके, म्हणजे हे एकत्र आली RA प्लस RB दोघांनी मिळून एवढा लोड घेतला. आता त्याची वेगळी काढूया, RAची वेगळी काढूया आणि RBची वेगळी काढूया. त्यासाठी आपल्याला दुसरी इक्विलिब्रियम कंडिशन आहे समेशन ऑफ मोमेंट ॲट पॉईंट A इज इक्वल टू 0. हा वापरूया. मोमेंट घेऊया आता आपण. A या ठिकाणी मोमेंट घ्यायचं आहे आपल्याला. ओके, हे आता फोर्स किती आहेत बघा. 1 2 3 हे 3 फोर्स आहेत. 3 मोमेंट तयार होतील. ह्या 3 मोमेंटमुळे ह्या तिन्ही मुवमेंटची बेरीज करायची त्याच्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज नुसार. आता हा फोर्स पहिला घ्या 66. ओके, हा कसा आहे बघा. 66 हा फोर्स झाला. ओके, आता हे डिस्टन्स आपण लिहिलं नाही आहे, हे डिस्टन्स लिहून घेऊया. हे 2 मीटर आहे. आणि हे डिस्टन्स किती आहे. हे 3 मीटर आहे. टोटल CD किती आहे 3 मीटर आहे. म्हणजे हे किती झालं 1.5 मीटर. ओके, तर आता आपण सॉल्व करूया. पहिला फोर्स घेऊया. 3 फोर्स आहेत. A या ठिकाणी मुवमेंट घ्यायचा आहे. इकडं बघा 3 फोर्स आहेत. 1 2 3. हा पहिला फोर्स घेऊया 66. हा फोर्स इंटू डिस्टन्स. मुवमेंट कसं करतो आपण. फोर्स इंटू डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स इंटू A आणि इथलं डिस्टन्स ज्या ठिकाणी फोर्स अप्लाय झाला. मग किती होतं बघा. 66 हा झाला फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. किती परपेंडिक्युलर डिस्टन्स बघा. हे 2 प्लस हे 1.5. ओके, म्हणजे A आणि ह्याच्यामधलं डिस्टन्स हे 2 आणि हे 1.5 म्हणजे 3.5 झालं. मग किती होईल 66 इंटू 3.5. आता हा मुवमेंट झाला, पहिला मुवमेंट झाला. ओके, हा पहिला फर्स्ट मुवमेंट. आता हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह कसं ठरवायचं. A याच्यानुसार आता इकडं हा क्लॉकवाईज होतो. डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे हा असा क्लॉकवाईज अप्लाय व्हायला लागला आहे. ओके, A नुसार असं जर तुम्ही रोटेट व्हायचं बघितला तर A नुसार हा कसा होते रोटेट क्लॉकवाईज रोटेट होतो असा. त्यामुळं पॉझिटिव्ह घ्यायचा प्लस 66 इंटू 3.5. ओके, त्यानंतर दुसरा फोर्स आहे 75. सेम याच्यात डाऊनवर्ड आहे म्हणजे क्लॉकवाईज रोटेशन होईल याचं पण. ओके, 75 इंटू डिस्टन्स किती बघा. A to D डिस्टन्स किती आहे. हे 2 मीटर प्लस 3 मीटर म्हणजे 5 मीटर. A to डिस्टन्स किती आहे 5 मीटर. पॉझिटिव्ह येईल कारण क्लॉकवाईज आहे. 75 इंटू 5. 75 इंटू 5. त्यानंतर आता हा फोर्स RB घेऊया. एच्या नुसार A पासून हा जो जर असेल तर अपवर्ड आहे. त्यामुळं आता हा कसं झाला आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन. ह्याचं कसं आहे अँटी क्लॉकवाईज रोटेशन आहे. त्यामुळं हा मायनस घ्यायचा RB
ओके, म्हणून मायनस आर बी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, ए ठिकाणी मुवमेंट घेतले, डी या फोर्स, डी कुठं बी या ठिकाणी फोर्स अप्लाय झालेला आहे, हा म्हणजे ए टू बी डिस्टन्स किती आहे टोटल, हे 6 आणि 2 म्हणजे 8 मीटर आहे, आर बी इंटू 8. ओके, बघा 3 फोर्स आहेत, 1 2 3, 3 मुवमेंट आहेत, तिन्ही मुवमेंटची बेरीज केलीच त्याच्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईजनुसार. ओके, इज इक्वल टू 0. ओके, तर आता आपण यांचं बेरीज करूया. 66 इंटू 3.5, 66 इंटू 3.5 येतं ते 231 प्लस 75 इंटू 5, 75 इंटू 5 येतं 375 मायनस 8 आर बी, हे 8 आर बी इज इक्वल टू 0. आता हे 8 आर बी तिकडे घेऊन जाऊया, ह्या दोघांची बेरीज करूया. हे 231 प्लस 375 येतं 606 इज इक्वल टू 8 आर बी. ओके, आता हा 8 आर बी इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, आर बीच्या म्हणजे आर बी मिळेल तुम्हाला 606 डिवायडेड बाय 8, आर बीची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 75.75 किलो न्यूटन. ओके, 75.75 किलो न्यूटन. आता आपण काय करूया, हीच व्हॅल्यू आता इक्वेशन नंबर 1मध्ये यूज करूया, आर बीची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1मध्ये यूज करूया. मी इथं सॉल्व करतो, बरं होईल ते आपल्याला. आर बीची व्हॅल्यू इथे मिळाले 75.75, इक्वेशन 1 बिकम देअरफॉर इक्वेशन 1 बिकम यूज धिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. आर ए प्लस आर बीची व्हॅल्यू आहे 75.75 इज इक्वल टू 141. मग आर ए इज इक्वल टू 141 मायनस 75.75. आर ए इज इक्वल टू तुम्हाला मिळेल 141 मायनस 75.75 इज इक्वल टू 65.25 किलो न्यूटन. तुम्हाला रिॲक्शन मिळाली आर ए. ओके, आर ए मिळालं 65.25, आर बी मिळालं 75.75. ओके, इथं मिळून घेऊ वाटलं तर आर एची व्हॅल्यू 65.25, आर बीची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 75.75. ओके, या अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे व्हॅल्यू. ठीक आहे, आता आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट त्याच्या व्हॅल्यू काढूया. शिअर फोर्सची व्हॅल्यू काढून घेऊया आणि बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू काढून घेऊया. ठीक आहे, आता शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करूया पहिल्यांदा, त्यानंतर शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. ओके, शिअर फोर्स आता बघा कुठे कुठे घ्यायचं आहे आपल्याला. क्रिटिकल पॉईंट जे आहेत ए सी डी बी ह्या ठिकाणी घ्यायचं आहे. हा क्रिटिकल पॉईंट नाही आहे, इथं घ्यायचं नाही आपल्याला. एच्या लेफ्टला, एच्या राईटला, ओके, सीच्या लेफ्टला राईटला, डीच्या लेफ्टला राईटला, बीच्या लेफ्टला राईटला, हे क्रिटिकल पॉईंट आहेत, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ओके, ए पॉईंट घेऊया पहिल्यांदा. शिअर फोर्स ॲट पॉईंट ए लेफ्ट सेक्शन. ओके, एचा लेफ्ट सेक्शन म्हणजे इथं, इकडे बघा. त्यानंतर इकडे कुठले फोर्स नाही आहे, त्यामुळे एच्या लेफ्टला 0 येईल. ओके, त्यानंतर शिअर फोर्स ॲट पॉईंट ए राईट सेक्शन. आता एचा राईट म्हणजे इथं, ए पॉईंट इथं आहे, एचा राईट, एचा लेफ्टला आपण इकडे बघितलं 0 आलं, एचा राईट इथं घ्यायचं, इकडं बघा आता. ओके, म्हणजे इथं बघायचं, असं पट्टी ठेवा तुम्ही. एचा लेफ्ट झाला, एचा राईट म्हणजे इथं. आता लेफ्टला बघा, त्याच्या एकच फोर्स आहे आर ए, अपवर्ड आहे, म्हणजे लेफ्टला जर अपवर्ड फोर्स असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा. ओके, लेफ्टला अपवर्ड फोर्स आहे त्यामुळे प्लस आर ए घेतला. आर एची व्हॅल्यू आहे 65.25 किलो न्यूटन. ओके, त्यानंतर आता पॉईंट घ्या सी. सीचा लेफ्ट म्हणजे इथं, लेफ्टला बघा. ओके, एकच फोर्स आहे इथं आर ए, तेवढाच येणार, म्हणजे जे इथं येणार आहे तेच मिळेल आपल्याला. ओके, म्हणजे सी पॉईंटच्या लेफ्टला. ओके, सी पॉईंट इथं आहे, त्याच्या लेफ्टला म्हणजे इथं घेतला. लेफ्टला बघा तोच फोर्स आहे आर ए, दुसरा कुठला मध्ये ॲड झाला नाही आहे, म्हणजे तीच व्हॅल्यू येईल तुमची. शिअर फोर्स ॲट पॉईंट सी लेफ्ट सेक्शन म्हणजे प्लस आर ए मिळाला 65.25 किलो न्यूटन.
ओके, पुढे पुढचा घ्या पॉईंट. आता शिअर फोर्स ॲट पॉईंट सीचा राईट सेक्शन म्हणजे इथं, सीचा राईट म्हणजे इथं आला पॉईंट घ्या. सीचा राईट म्हणजे इथं, लेफ्टला बघा प्लस आर ए, इथं कुठलाही मध्ये आणि परत सीवरती बरोबर कुठला फोर्स अप्लाय झालेला नाही आहे. ओके, इथं युडेल जरी स्टार्ट झाला असेल तर इथं कुठं म्हणजे दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे हा घ्यायचा नाही. जे आहे तोच राहणार, प्लस आर एज राहील. शिअर फोर्स ॲट सी राईट सेक्शन, शिअर फोर्स ॲट पॉईंट सी राईट सेक्शन प्लस आर ए 65.25. ओके, बघा इथंपर्यंत व्हॅल्यू सेमच राहिल्या तुमच्या. आता पॉईंट डीला जाऊया आपण. डी, हा डी पॉईंट आहे. डीचा लेफ्ट सेक्शन म्हणजे इथं आला. ओके, आता इकडं लेफ्टला बघा प्लस आर ए मायनस 66. ओके, प्लस आर ए मायनस 66 म्हणजे इथं एक फोर्स इथं ॲड झालेला आहे. आता हा अपवर्ड आहे प्लस घेतला आणि हा डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस घेतला. ओके, शिअर फोर्स आपण कॅल्क्युलेशन करताना लेफ्टला अपवर्ड पॉझिटिव्ह घेतो आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह घेतो. त्यामुळे प्लस आर ए मायनस 66 शिअर फोर्स ॲट पॉईंट डी लेफ्ट सेक्शन प्लस आर ए मायनस 66. आर एची व्हॅल्यू किती आहे 65.25 मायनस 66. ॲन्सर येईल मायनस 0.75. ओके, मायनस 0.75 किलो न्यूटन एवढ्या तुम्हाला ॲन्सर मिळाल. ओके, आता पुढचा सेक्शन डीचा लेफ्ट घ्या. ओके, डीचा लेफ्ट घेतला आता इथं. आता डीचा राईट घ्या. डीचा राईट इथं येणार. मग प्लस आर ए, आता लेफ्टला बघा किती फोर्स आहेत बघा. प्लस आर ए अपवर्ड आहे, डाऊनवर्ड आहे 66 म्हणजे मायनस 66 आणि इथे पुढचा आहे मायनस 75. हा ओके, हा मायनस आहे डाऊनवर्ड म्हणजे इथं आपण बघताना. ओके, मायनस 75 मायनस 66 आणि प्लस आर ए यांची बेरीज करूया आता आपण. शिअर फोर्स ॲट पॉईंट डी राईट सेक्शन प्लस आर ए मायनस 66. आता हे दोन्ही आहे तेच राहिलं, फक्त एक ॲड झाला मध्ये मायनस 75. ओके, मायनस 75 केलं तर आपल्याला ॲन्सर मिळेल मायनस 75.75. ओके, किलो न्यूटन. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट घेऊया आता बी. बी पॉईंटचा लेफ्ट घेऊया. इथं बघा लेफ्टला आणि परत इकडं लेफ्टला बघा 1 2 3 इथं कुठला मध्ये फोर्स ॲड झालेला नाही आहे तीच राहणार. प्लस आर ए मायनस 66 मायनस 75. ओके, शिअर फोर्स ॲट पॉईंट बीचा लेफ्ट सेक्शन प्लस आर ए मायनस 66 मायनस 75. ॲन्सर येईल मायनस 75.75 किलो न्यूटन. ओके, नेक्स्ट शिअर फोर्स ॲट पॉईंट बी राईट सेक्शन. ओके, आता बीचा राईट घेऊया. बीचा राईट सेक्शन म्हणजे इथं घ्या. ओके, बी पॉईंट हा त्याचा राईट सेक्शन. इकडं बघा प्लस आर ए मायनस 66 मायनस 75 आणि इथे एक आर बी फोर्स एक आहे. हा कुठला आहे आर बी आहे. हा अपवर्ड आहे प्लस आर बी म्हणजे हा एक ॲड होईल म्हणजे प्लस आर ए मायनस 66 मायनस 75 प्लस आर बी. ओके, म्हणजे आता इथंपर्यंत व्हॅल्यू तुमची किती परत आहे बघा. इथंपर्यंत तुमची व्हॅल्यू आली मायनस 75.75 आणि आर बीची व्हॅल्यू तिथे ॲड झाली म्हणजे किती होईल मायनस 75.75 प्लस आर बीची व्हॅल्यू किती आहे. आर बी आहे 75.75 म्हणजे हे मायनस आणि हे प्लस म्हणजे 0 होईल. ओके, म्हणजे आन्सर किती झालं 0. म्हणजे इथं तुमचा बीम काय झाला तुमचा शिअर फोर्स ॲट पॉईंट बीचा राईट सेक्शन किती झालं तुमचा 0 झाला. ओके, म्हणजे इथं शिअर फोर्स काय झाला इथं न्यूट्रल झाला. ओके, ह्या पद्धतीने म्हणजे आपलं आन्सर हे बरोबर आहे हे आपल्याला समजतं इथं. ओके, शिअर फोर्स इथं आपल्याला काय झाला आहे 0 झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे इथं शिअर फोर्स संपला. आता हे पॉईंट्स जे आले ते आपण लोकेट करूया. जे आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहेत त्याच्या व्हॅल्यू इथं डायग्राममध्ये लोकेट करूया. तर पहिला पॉईंट आहे इथं आर एच्या ठिकाणी 65.25 आहे. त्यानंतर सीला किती आहे बघा. सीच्या लेफ्टला किती आला आहे 65.25 आला आहे. बघा इथं 65.20 म्हणजे आहे तीच राहिली व्हॅल्यू. इथंपर्यंत ती व्हॅल्यू आहे तीच राहिली. पॉईंट लोकेट करून घ्यालो आहे. नंतर सीच्या राईटला पण तेवढीच आहे. ओके, सीच्या लेफ्ट आणि राईटला दोन्ही पॉईंट तेवढीच आहे 65.25. त्यानंतर डी पॉईंटला या. डी या ठिकाणी शिअर फोर्स ॲट पॉईंट डीच्या लेफ्टला किती झाला आहे बघा मायनस 0.75 झाला आहे. शिअर फोर्स ॲट डीच्या लेफ्टला किती झाला आहे मायनस 0.75 म्हणजे डी पॉईंट आता इथं. ओके, हा डी मी तिथं मायनस म्हणजे आता ह्या बेसलाईनच्या खाली घ्यायची. ओके, मी इथं लिहितो हे मायनस आहे म्हणजे बेसलाईनच्या खालीच येणार म्हणजे किती आले व्हॅल्यू 75.75
75. ओके. त्यानंतर डीच्या राईटला पण तीच व्हॅल्यू राहिले हे 0.75 आहे. 0.75 मी इथं मार्क करतो. 0.75. ओके. त्यानंतर डीच्या लेफ्टला हा 0.75 आले मायनस आणि डीच्या राईटला किती आले 75.75 इथं मार्क केलं. आता बीचा लेफ्ट बघा, बीचा लेफ्टला पण -75.75 राहिले, म्हणजे याच्याच लाईनमध्ये तेवढीच राहिलं. आणि बीच्या राईटला किती झाले 0 झाले, म्हणजे इथं 0 झाले. बघा एच्या लेफ्टला 0 होतं. ओके. एच्या राईटला 65.25 झालं. त्यानंतर सीच्या लेफ्टला आणि राईटला दोन्हीच्या ठिकाणी तेवढीच व्हॅल्यू आहे 65.25 आहे. त्यानंतर डीच्या लेफ्टला ती व्हॅल्यू किती झाली -0.75 झाली. त्यानंतर डीच्या राईटला किती झाली 75.75 झाली. आणि त्यानंतर पुढचा बीचा लेफ्टला किती झाली 75.75 राहिले आणि बीच्या राईटला मात्र 0 झाले. आता हे पॉईंट्स काही जोडून घेऊया आपण. ओके. ही तुमची शिअर फोर्स डायग्राम झाली अशी तयार. ठीक आहे. ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, इकडची व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत. ओके. शिअर फोर्स SFD इन किलो न्यूटन. ठीक आहे. हे झालं शिअर फोर्स डायग्राम तुमच्या. आता इथं शिअर फोर्स तुमचा इथं काय झालेला आहे 0 झालेला आहे. त्याचे प्रोजेक्शन घ्यायचे, कारण त्या ठिकाणी आपला बेंडिंग मोमेंट काय असतो मॅक्झिमम असतो, त्यामुळे याचं पण प्रोजेक्शन आपल्याला हा पण काय झाला क्रिटिकल पॉईंट झाला. इथं पण त्याचे प्रोजेक्शन घ्यायचे आता खाली. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये शिअर फोर्सपर्यंत आपण काढून घेऊया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया बेंडिंग मोमेंट काढूया. ओके. थँक्यू व्हेरी मच. तर लगेच व्हिडिओ होईल, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी काढायची ओके हे आपण बघूया.